मेष राशी 2025 वर्षातील ऑक्टोबर महिना संपत आला आहे. कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. आता आतुरता आहे ती म्हणजे नोव्हेंबर महिन्याची. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर हा महिना मेष राशीसाठी खूप खास असणार आहे. 2025 वर्ष संपायला अवघे 2 महिने शिल्लक आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना मेष राशीसाठी खूप फलदायी असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात नोव्हेंबर महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल. ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात मेष राशीच्या लोकांनी आपल्या सामाजिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नये. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढा आणि तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जा. यामुळे केवळ ताण कमी होईलच, शिवाय कोणत्याही प्रकारचे संघर्षही दूर होतील. तुम्हाला तुमच्या जीवनातील लक्षणीय बदल आणि पूर्णपणे नवीन दैनंदिन दिनचर्येची अपेक्षा होती का? नोव्हेंबरच्या सूक्ष्म राशीवरून असे दिसून येते की तुम्ही खरोखरच तुमची जाणीव सौम्य आणि हळूहळू वाढवण्याची अपेक्षा केली पाहिजे. येत्या आठवड्यात सूर्य, चंद्र आणि बुध यांच्या प्रभावाखाली मेष राशीच्या लोकांना त्यांच्या परिस्थितीचे सखोल विश्लेषण करण्यासाठी थोडा वेळ लागेल, जेणेकरून ते सुधारण्याचे मार्ग शोधू शकतील. जरी तुम्हाला लगेच फायदे दिसण्याची शक्यता कमी असली तरी काळजीपूर्वक विचार करण्याची ही प्रक्रिया तुमच्या वैयक्तिक विकासासाठी तसेच तुमच्या करिअर आणि तुमच्या प्रेम जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरू शकते. आर्थिक तीव्र संवेदनशीलता आणि बुद्धिमत्ता तुम्हाला काय चूक आहे यावर बोट ठेवणे सोपे करेल. तुम्ही ज्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे त्यावर लवकरच कायमस्वरूपी उपाय सापडतील अशी शक्यता आहे. मेष राशीच्या सूक्ष्म आकाशात सूर्याची उपस्थिती ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या मूल्यांचे प्रतिबिंब असलेले जीवन जगण्याची तुमची तीव्र गरज असल्याचे स्पष्ट संकेत आहे. तुमच्या सध्याच्या परिस्थितीकडे प्रामाणिकपणे पाहिल्यास तुम्हाला असे जाणवेल की तुमचे काही भूतकाळातील निर्णय आज तुम्हाला प्रेरित करणाऱ्या इच्छांशी जुळत नाहीत आणि परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याचा विचार करायला सुरुवात कराल. तसेच तुमच्या प्रेम जीवनात सुद्धा अद्भुत अशी संधी वाट पाहत आहे. तुम्ही तुमचे आयुष्य कोणासोबत तरी शेअर करण्यास भाग्यवान आहात का? नोव्हेंबरच्या पहिल्या भागात तुमच्या जोडप्याला तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असलेली शांतता आणि प्रेम अनुभवायला हवे. या नोव्हेंबर महिन्यात तुमच्या मार्गावर नवीन विकासाच्या संधी येण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या सूक्ष्म आकाशात चंद्राचे भ्रमण हे वाढीव संवेदनशीलतेसह असले पाहिजे, जे तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीकडे स्पष्टपणे पाहण्यास प्रोत्साहित करेल. ही वाढलेली समजूतदारपणा तुम्हाला तुमच्या सध्याच्या अडचणींकडे नव्याने पाहण्याची संधी देईल. म्हणूनच या विशिष्ट संदर्भात तुमच्या अप्रयुक्त क्षमतेशी तुम्हाला लवकरच जाणीव होण्याची आणि नवीन मार्ग शोधण्याचा निर्णय घेण्याची चांगली शक्यता आहे. कोणत्याही जीवनात असे काही प्रसंग येतात जेव्हा आपल्या सर्वांनाच अडचणीतून बाहेर पडावे लागते. नाविन्यपूर्णतेची आणि मोकळ्या मनाची ही इच्छा तुम्हाला श्रेय देते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या 6 माहीत तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा प्रियजनांनी वेढले जाण्याची गरज भासल्यास आश्चर्यचकित होऊ नका. तुमच्या सूक्ष्म आकाशात बुध ग्रहाची उपस्थिती तुमच्या समायीकरण आणि थोडी मजा करण्याची इच्छा दर्शविते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत असता तेव्हा तुम्हाला स्वतःला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यांचा अनुभव तुमचे सोपे जीवन करू शकते आणि तुमच्या परिस्थितीबद्दल एक नवीन दृष्टिकोन देऊ शकते. नोव्हेंबर महिन्यातील अमावस्या ही अचानक उत्साहाशी संबंधित आहे. त्यामुळे कामावर आणि घरी अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्यासाठी अधिक दृढ निश्चयी वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रकल्पांना स्थिर गतीने पुढे नेण्यास मदत कराल. तथापि जर तुम्हाला तुमचे प्रयत्न यशस्वी व्हायचे असतील तर तुम्हाला ते दीर्घकाळ चालू ठेवावे लागतील.